नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे. लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तरी आपण आज दसपिंपळगाव येथे आलेलो आहोत. अण्णासाहेब पाटील यांच्या शेतावरती मायक्रोन्यूटन आणि विज्ञान संत अंकुश पाटील हे आमचे गुरुवर्य ह्यांच्या जे टेक्निक आहे त्यांचं टेक्निक वापरून आपण जे निविष्ठा आहेत पाटील सरांच्या त्या निविष्ठा बनवून देण्यासाठी आलेलो आहोत. तसेच लातूरहून त्यांचे पाहुणे देखील आलेले आहेत आणि त्यांना देखील आपण आता समोर मायक्रोन्यूटनचं प्रात्यक्षिक जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यांना ते आपण प्रात्यक्षिक करून दावणार आहोत. तत्पूर्वी आपण काय करणार आहोत की पाहुण्यांचा थोडा परिचय घेणार आहोत. थोडे बोला दोन शब्द. मी धनराज काकासाहेब देशमुख, राहणार कातपूर, तालुका लातूर, जिल्हा लातूर येथील शेतकरी आहे. ठीक आहे. तरी आता आपण डायरेक्ट काय करणार आहोत तर मायक्रोन्यूटनचं प्रात्यक्षिक समोरच घेणार आहोत. तरी आता सुरुवातीला आपण एका बकेटमध्ये आणा कॅमेरा इकडे. एका बकेटमध्ये आपण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. 2 लिटर पाण्यामध्ये आपण सुरुवातीला काय करत आहोत, फेरस सल्फेट हे 750 ग्रॅम टाकत आहोत. घ्या ढवळून ते. ह्या साईडहून पूर्ण दावा ह्याच्यात आतमध्ये दावा म्हणजे दिसलं पाहिजे ते शेतकऱ्यांना. आपण आता काय केलंय, 2 लिटर पाण्यामध्ये फेरस सल्फेट टाकलंय. आता बाकीच्या गोष्टी आपल्याला काय करायचं, ह्या बकेटमध्ये टाकायच्या नाहीत. फेरस सल्फेट मध्ये अजिबात टाकायचं नाही. जर जिथं आपलं 6 लिटर पाणी आहे, आता 6 लिटर पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं, झिंक जे आहे आपलं 1750 म्हणजे 2.25 किलो, ते झिंक आपण काय करायचं ह्यामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण मॅग्नीज काय करायचंय टाकून घ्यायचं त्यामध्ये. हे ढवळा आता ते राहू द्या. आता मॅग्नीज सल्फेट आपण काय करतोय 300 ग्रॅम टाकून घेतोय यामध्ये. नंतर ना बोरॅक्स काय करायचं आपल्याला 300 ग्रॅम घ्यायचं आहे. हे सगळं सल्फेट मधलं घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला सल्फेट मधलं चिलिटेड मध्ये बनवायचं आहे, म्हणजे स्प्रे साठी पण त्याचा उपयोग होतो. बोरॅक्स आपण काय केलं 300 ग्रॅम टाकून घेतलं. तर आता राहतंय का आपलं मोरचूद आणि सायट्रिक ऍसिड, ह्या गोष्टी टाकायच्या नाहीत. मग आता अगोदर काय करायचं, आपण हे पूर्ण ढवळून घेतलंय. मग जी बकेट मध्ये आपण झिंक, मॅग्नीज आणि बोरॅक्स टाकले, ती बकेट आपल्याला फेरस मध्ये ओतायची. बघा कलर बदलला का. आता काही शेतकरी काय करतात, जी फेरसची बकेट आहे ती झिंक, बोरॅक्स, मॅग्नीज ह्याच्यात ओततात, पण तसं करायचं नाही अजिबात. आपण फक्त 6 लिटर पाणी काय करायचं 2 लिटर मध्ये टाकायचं आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि दोन्ही मिक्स करून झालं की नंतर ना मग आपल्याला कॉपर सल्फेट घ्यायचं आहे 500 ग्रॅम. हे कॉपर सल्फेट 500 ग्रॅम. ढवळा पूर्ण. बघा कलर चेंज व्हायला का. म्हणजे मोरचूद बारीक का करायचं होतं, विरघळलं असतं फास्ट. हा
तरी बनवताना फक्त आपल्याला काय करायचं, काळजी घ्यायची कुठलं की कोणतं बकेट कोणत्या बकेटमध्ये मिक्स करायचं ही काळजी घेणं. 6 लिटर ओतायचं. हा 2 लिटर मध्ये 6 लिटर ओतायचं. आणि नंतर ना आपल्याला शेवट जो चिलेटेड घटक आहे आपला सायट्रिक ऍसिड, लिंबू सत्व म्हणलं जातं, ते टाकून घ्यायचं. बघा आता त्याचा कलर पूर्ण चेंज होतो. डोळत राहा तुम्ही. किती सेकंद लागले आपले कलर चेंज व्हायला? आणि ह्याचं वापरण्याचं प्रमाण तुम्ही एकरी 4 लिटर ड्रिप मधून पण सोडू शकता आणि स्प्रे साठी 3 ते 4 मिली घेऊ शकता. समजा पर लिटरला घेऊ शकता. मग समजा फळबागा असेल तर तुम्ही फळबागाला एक 4-8 दिवसाला पण स्प्रे घेऊ शकताय आणि ड्रिप मधून पण सोडू शकताय. कारण आता हे कसं आहे, कमी खर्चात झालंय आपलं तयार. 30 आणि 40 रुपये लिटर मध्ये, आणि आपल्याला बाजारात आणाय गेलं तर 5 लिटरचं काहीतरी 1,500-2 हजाराला कॅन भेटतंय. बरोबर आहे का? आणि परत त्याच्यात काय टाकलंय हे पण आपल्याला माहित नसतं. पण हे आता काय केलंय, आपण सगळं समोर बनवलंय. त्यामुळे ह्याच्यात काय म्हणजे असं नाही खोटापणा किंवा काय डुप्लिकेट आहे असं कुठल्याही गोष्टीचं हे नाही. तरी आता हे आपलं 10 लिटर तयार झालंय. 10 लिटर तयार झालंय म्हणजे कमीत कमी 4 ते 5 हजाराचं औषध तयार झालं. किती रुपयामध्ये? फक्त 700 रुपयामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जरी काही शेतकऱ्यांना काय अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. तरी देखील मी माझा नंबर सांगतो, 93 25 12 7008. जरी कोणतेही असू द्या, पिकाबद्दल शेड्यूल देण्याचा असेल किंवा आणखीन काय समस्या असेल, तुम्ही मला कॉल करू शकताय, अडचण विचारू शकताय. आणि जरी समजा तुम्हाला निविष्ठा बनवायच्या असतील तरी देखील मी तुमच्या बांधावरती येऊन विना खर्च कुठलाही मोबदला न घेता मी औषधं बनवून देतो. आणि माझ्या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करा. धन्यवाद.